पता है एक फौजी को जवान क्यों कहते हैं? क्योंकि वो हमेशा जवान रहता है। हमें गर्व है कि हम भारतीय सेना का हिस्सा है। अगर मृत्यु भी सामने आए तो उसके आंख में आंख डाल के डटे रहने की हिम्मत सिर्फ एक ही बंदे में होती है, और वो है भारत माँ का सपूत, भारतीय सेना का जवान। भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! आवडला तुला? आवडला म्हणजे जरा बरा वाटला। अगं चांगलाय की। आता ते बघूनच ठरवायचं, न बघता कसं सांगणार? म्हणजे बघणार नाही पोरगा? तू सांगितलंस तर बघीन। असं आहे होय? लग्न कोणा संग करणार? ती मी सांगितलं त्याच्या संग। तसं माझ्या बघण्यात एक पोरगी आहे त्याच्यासाठी। कोण? स्वभावाने एकदम शांत आहे, दिसायला बी बरी आहे, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, तुझी काळजी घेणारी, तुला काय पाहिजे काय नको बघणारी। सांग की कोण? ती तुला कुठल्या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही, तुला आवडेल अशी। जीजी लुगडं दूध पाजते? ह्यांच्याकडनं तर काय बोलणं झालं नाही, आता मलाच लग्नाचं काहीतरी बोलायला पाहिजे। जीजी काय हो, काय करताय? पापड करत्या तुझ्या बचत गटाचं। काय जीजी, अहो किती टिंगल करावी एखाद्याची। मग तुला दिसतंय ना मी लुगडं धुते ती। अहो तेच म्हणते मी असताना काय गरज आहे काम करायची? द्या इकडं, मी धुते। राहू दे, माझी कामं करायला मी मस्त खमके, मला काय वाट नाही भरला। अहो पण तसं नाही, आता ह्या वयात मी असताना काय गरज आहे काम करायची? लोक काय म्हणतील बघा, सून सासूला कामाला लावतीये। तू नको लोकांची काळजी करूस, तू किती कामाची आहेस ती मला लई चांगलं माहित आहे। आता म्हातारी जवळ कसा लग्नाचा विषय काढावा तीच कळना झालंय। काय म्हणलीस? कुठं काय, म्हातारीला माझ्या मनातलं बी ऐकू येते का काय? अगं किस्ते शिवाय घालतील मला। अहो जीजी काय पण कसं बोलताय? अहो मी विचार करीत होते। कसला विचार? अव हे म्हणत होते की आता पोरं वयात आलीत तर त्यांच्या लग्नाचं बघायला न ग वय। अगं मग बघू की, तेच म्हणलं। आता अजिंक्यना एखादी चांगली पोरगी बघायला पाहिजे आणि जेडीला एखादं चांगलं पोरग बघायला पाहिजे। अगं मग दोघांना पण चांगली सरळ शोधूया की आपण। दोघांना म्हणजे? अगं कसं आहे, जेडीला चांगला नोकरदार पोरगा बघायला पाहिजे आणि आजाला कसं खमतीच पोरगी बघायची, त्याला पुरून उरणारी। अहो तसं थोडीच असतंय। अहो म्हणजे लगीन झाल्यावर होईल की सगळं बरोबर? हो, समाधाने किती सरळ झालाय ते बघतेच की मी। पण मी काय म्हणते, आता त्यांच्या लग्नाचं बघायला पाहिजे ना? अगं मग करल की, त्याला तयार तर होऊ दे, तुम्ही कशाला एवढी घाई करताय ग? म्हणजे अहो त्यांच्या लग्नाचं तर बघायला लागलच ना। अगं आजा म्हणतोय इतक्याच त्याला लग्नाचं बघायचंच नाही, मग कशाला आपण त्याच्या पाठीमागे लागायचं? आणि तुम्हाला जर एवढी घाई असेल तर घ्या उरकून जेडीचं। जीजी जेडीचे लगीन तर लावणारच, आणि ते बी अजिंक्यन बरोबरच। टॅलेंट काय आवड आहे? आवडलेलं आवडेल शीतलला? समाजसेवेची। अरे ती आहेच, पण शीतलला आवडेल अशी आवड लिहिली पाहिजे बायोडाट्यात। खेळ मांडलाय, गाणं ऐकायची आवड आहे, लिहायचं का? हा असू लिहायचं? हा मग तिचं फेवरेट गाणं आहे ते। अहो भैया असं नसतं लिहायचं बायोडाट्यात। अरे मग काय लिहायचं?
नुसतं नाव, वय, उंची, पाहुणे रावळे एवढंच लिहायचं बायोडेट्यात? तसं नाही, आवड लिहायला पाहिजे, पण आवड कशी पाहिजे? कशी? वाचणाऱ्याला आवडलीच पाहिजे. मी बी तेच म्हणतोय की मग काय लिहायचं? भैया आयडिया. विक्रम आर्मीत भरती झाला शीतलने बॅनर लावला होता आणि ते आर्मीचं प्रदर्शन बघाय पण शीतल गेली होती आणि विक्रमला सोडाय आर्मी सेंटरला गेली होती. मम्मी काय ग? अगं मला तर वाटलं तर तू बापावरच गेलीस, पण तसं नाही. मानले तुला, तू तर माझ्या वर्तान निघालीस. पण खरं सांगू का, थोड्या वेळ मला असं वाटलं होतं तू खरंच रडायला लागलीस. मी कशाला खरं रडते? तेच म्हणते मी, जिजींना रडवशील तू आणि तूच कशी काय रडायला लागलीस? आता तुम्हाला काय बोलता येईना जीजी बरोबर, मग मीच बोलले. पण मम्मी ऐकलंस ना जीजी काय म्हणाली ते? होय, ऐकलं की. अजिंक्य भरती झाल्यावर लग्नाचं बघू असं म्हणल्या त्या. पण जेडे, तसं जर झालं तर बाई अवघड आहे तुमच्या लग्नाचं. काय तर करायलाच पाहिजे. होय, आणि त्या अजिंक्यांच्या डोक्यातून भरतीचं खूळ बी काढायला पाहिजे. मम्मी त्याचं टेन्शन नको घेऊ तू. तू फक्त लग्न कसं करायचं ना ते बघ. जेडे, आपल्या घरात काय चाललंय का? काय नाही. लग्नाचं काय चाललंय का? कुणाच्या? अगं तेच विचारतोय. आपल्या लग्नाचं तर काय चाललं नाही ना? आपल्या म्हणजे? आपल्या म्हणजे आपल्या दोघांच्या. मला एका फ्रेंडकडून असं कळलं की म्हणजे कळलं की ही मला लाईक करते म्हणून. असं तर मग नंतर तुम्हाला तुमच्या मित्राकडून कळलं? हा, खरं म्हणजे मीच सांगितलेलं असं त्याच्या कानावर जाऊ दे. तो एक हिंदी चित्रपट होता बघा, जेल में पिस्तौल आ चुका है. तुम जानते हो ना अपनी अम्मा को, अगर उन्हें पता चल गया ना तो वो बवाल मचा देंगी. कुछ नहीं होगा बाबूजी, बल्कि हम तो कहते हैं उन्हें पता भी नहीं चलेगा. चलिए 11 दिन के बाद उन्हें पता चल गया तो भी जैसा बदलाव आ रहा है ना अम्मा में, हमें ऐसा नहीं लगता कि उन्हें बुरा लगेगा. तुम कुछ भी कहो, हमें इसमें जोखिम दिखता है. किस जोखिम की बात कर रहे हैं आप? प्रत्येक महिन्याला समजा 1-2 तोळे खरेदी केलं असेल तर आजवरचा हिशोब केला असं बघ ना, एवढं होणार. आताच्या बाजारभावाप्रमाणे 50 ते 52 लाख रुपये किंमत आहे त्याची. माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. मिस्टर दामले, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. आणि चिठ्ठी कसली पाठवल्या रे? अरे येड्या, अरे हे जेवण अंजलीबाईंनीच पाठवले. अरे काय लिहिली ती वाच की चिठ्ठीत. सावकाश जेवा आणि भरपूर जेवा. ते एवढं चिठ्ठीत कसं लिहायचं? फोन करून सांगायचं की. आता इथून पुढे मी तुम्हाला अशाच चिठ्ठ्या पाठवणार. गृहपाठ समजा तुमचा. मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार, म्हणजे माझं बी लिहून होईल ना. करून काय होणार आहे? इट्स ऑल फेक. असं काही नसतं. तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी. बोलतेस तू आहे
आहे तर कुठे? दिसत का नाहीये? हे बघ, माझा सायन्सवर विश्वास आहे. हे बघ सावी, माणसाचा जन्म झाला, मग त्याने शोध लावला आणि मग जन्माला काय आलं? सायन्स. पण सायन्सच्या आधी काय होतं? माणूस. अगं पण हे सगळं कोणी बनवलंय? त्याच्या मागे कोणीतरी असेलच ना, कुठली तरी शक्ती असेलच ना. शक्ती म्हणजेच सायन्स.